सत्ताधाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आकांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदि नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुदेव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे यांनी तर पूर्ण आयुष्य समर्पित हिंदू धर्मासाठी दिलं। विसरलात आपण? कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल। ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। आव्हाड साहेबांचा अभ्यास पसंत आहे, खूप त्यांचा अभ्यास आहे धर्माच्या बाबतीत। खरं त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। जितेंद्र आव्हाड तर काही सुद्धा बोलू शकतात। त्यांच्या बोलण्याला कोण म्हणजे आपण म्हणतो ना मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार, तसं जितेंद्र आव्हाडांना बोलायची सवय। छत्रपती शिवाजी महाराजांचा सनातन धर्माशी संबंध जोडणं योग्य नाही। सनातन धर्म हा निश्चितपणानं एक वेगळी विचारधारा देशामध्ये रुजवण्याचं काम करतो, जो सहिष्णुता सहनशीलता आणि आपल्या पद्धतीनं या देशामध्ये समभाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सनातन धर्मवाद्यांनी विरोध केला असं म्हणणं हे चुकीचं आहे।